तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघितलं असेल की मोठमोठे ॲथलीट आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांच्या बॉडी रिकव्हरीसाठी बॉडी मसाज, कपिंग, आईस बाथ असे काय काय थेरपी घेत असतात। तर आज आपण पण आपल्या बॉडी रिकव्हरीसाठी आईस बाथ करणार आहोत आपल्या अकॅडमीच्या मुलांसोबत। तर आपण आईस बाथ कशा प्रकारे करतो हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगेन। तर त्यासाठी आपण आता चाललोय आपल्या एका मित्राच्या घरी ड्रम घ्यायला। तर भेटूया आपण तिथेच। तर आपण आपल्या आकाश भाऊकडे आलोय ड्रम घ्यायला। तर आकाश भाऊने आपल्याला हा ड्रम दिलाय आईस बाथसाठी। थँक्यू भाई। तर हा ड्रम घेऊन आता आपण जाऊ आपल्या आईस बाथ घ्यायच्या लोकेशनवर। तर भेटूया आपण लोकेशनवर पुढे। आता इथं सनस भाऊ आलाय, तर आम्ही दोघं मिळून हा ड्रम घेऊन चाललोय। हे दोघं येतात इथं आईस बाथ बघायला। तर या भावाने आपल्या आईस बाथ करायसाठी आज रिक्षा आणले। तर आपण बर्फ आणायला चाललोय राबाड्याला। तर भेटूया पुढे फॅक्टरीमध्ये आणि मग तुम्हाला सांगतो मी कितीला बर्फ भेटतो आणि काय किंमत असते बर्फाची ते। तर आम्ही इथं आलोय फॅक्टरीमध्ये बर्फ घ्यायला। तर आपल्या बर्फाची लादी येते आता इकडे। तर एका बर्फाच्या लादीची किंमत 300 ते 310 रुपये आहे। तर हे बघा आता तुमच्या समोर इथे मी दाखवतो, बर्फाची लादी काढतात इथे। त्यानंतर आपण रिक्षामध्ये लोड करून मग जाणार आहे आपल्या आईस बाथ घ्यायच्या लोकेशनवर। तर आपल्याला बर्फ तुकडा करायची गरज नाही आता, कारण इथेच भाऊनी आपल्याला बर्फ तोडून दिला अर्धा। तर भेटूया आपण लोकेशनवर बर्फ घेऊन। बघू शकता आमचे आईस घेऊन जाण्यासाठी स्ट्रगल कसं बसले आपला भाऊ मागे, आणि हा भाऊ कसा ट्रिपल सीटमध्ये रिक्षा चालवतोय, आणि मी पण इथं आईस पकडण्यासाठी बसलोय। हाताचा काय झालं बघ करा, हात पूर्ण लाल झाले इथं। आम्ही इथं आता बर्फ ओढतोय। आता आपण सगळे आता बर्फ टाकून घेतले। आता पाण्याची वाट बघतोय। तिकडून आपला भाऊ पाणी बालदीत पाणी भरून घेऊन येतोय। हे बघा आपले भाऊ लोक पाणी घेऊन चाललेत। तर आपल्याला अर्धा ड्रम तरी पाणी लागतं आईस बाथ करण्यासाठी। तर रोहित भाऊ इथं पाणी ओततात ते, आणि त्यानंतरला हा भाऊ पण इथे टाकणार आहे अख्खी बालदी। आणि हे बघा आता आपली उरलेली लादी हे सगळे मिळून घेऊन येतात ते, आणि हे सगळे मिळून एकत्र लादी आणतात ते आता। चला बोल गणपती बाप्पा। फोडायचं काम आपल्या याच भावाला दिलंय, आणि दुसरा बर्फ पण तोच फोडतोय आता। आणि आता तुम्ही बघू शकता इथे पावसाचं आगमन पण झालंय आमच्या आईस बाथ सामील होण्यासाठी। तर आपण आता आपलं ड्रम भरून घेऊया आणि आईस बाथला सुरुवात करूया, आणि मग त्यानंतर आपण दुसऱ्याला चान्स देऊ। तर टायमिंग आपण लावलेलं आहे आता 10 मिनिटं। आपण रेडी करतोय दिसत नाही मुलींसाठी। तर इथं आपले सर पण आले आपल्या आईस बाथला सपोर्ट करायला इथं। तर आपण आईस बाथ कसं करतोय त्याच्यावर लक्ष ठेवायला सर पण आले तिथं आपल्या सोबत। आणि आता इथं मुलींचा ड्रम आपण बाहेर घेतलाय, कारण आतमध्ये तिथे खूप अंधार झाल्यावरती प्रॉब्लेम होईल म्हणून आपण बाहेर घेतलाय ड्रम। तर हे बघा इथं मुली पण काम करतात आहे आईस बाथसाठी। आणि ह्या बघा सेकंड कंटेंडर आपला, आणि याची फाटलेली आहे पूर्ण अर्ध उभं राहूनच, आणि सगळे इथं मजा घेतात त्याची। आणि आपण पण मजा घेऊ। काय रे भाई, कसं वाटतं तुला सांग जरा इथं काय तुला? मज्जा घेऊ नका त्याची, करू द्या फक्त उभं राहून त्याची फाटलेली अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तर ही बघा इथे पण आपण मुलींचं चालू केलं आईस बाथ घ्यायला। कसं वाटतं तुला? पूर्ण थंडावले ती। तर बघू शकता सर पण इथं आहेत। संध्याकाळची वेळ झाली आपली। तर तुम्हाला मी आईस बाथचे फायदे सांगायचं झालं तर
मसल रिकव्हरी लवकर होते आणि 15 दिवसातनं जर तुम्हाला घेतला पाहिजे आईस बाथ. चांगले ॲथलीट पण आईस बाथ घेतात आणि आपली मसल रिकव्हरी लवकर व्हावी म्हणून हे चांगलं असतं आपल्या बॉडीसाठी. आणि कमीत कमी 10 मिनटं तुम्ही आईस बाथ घेतला पाहिजे. आणि इथं बघा सगळे सर सोबत सगळेजण मिळून हिची मजा घेतात इथं. आणि ही बघा हिचं रिॲक्शन बघा. आणि इथं सगळ्याची मजा घेतात हे बघा. फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम आईस बाथ घेता तेव्हा अशी रिॲक्शन असते. बघा काय झाले. आणि हिंदीला पकडून ठेवलंय बाहेर निघू नये म्हणून. आणि बाकी सगळे इथं हसत त्याची मजा घेतात ते. 5 मिनिटं पण थांबले नाही उमेदवार. पुन्हा एकदा 5 मिनिटं पण थांबले नाही उमेदवार बाहेर निघायला गेले. आणि आता आपले आपला बारी आहे. आणि या प्रकारे अशा प्रकारे कोळी रोशन कोळी शेट उतरलेले आहेत आतमध्ये. खाली बस. बर्फात आपण आपली पण बारी आली आता. आणि फाटले पूर्ण 7:50 ना झालं. सर फोन पकड. टाइम लावतोय आपण आता 10 मिनिटं. कोणी काय बोलू नका. आणि पूर्ण 10 मिनिटं बसणार आहे मी अशा प्रकारे. फाटले माझी. आणि अशा प्रकारे आपले 5.5 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. थांबा जरा. काय आहे रे हे रिसेट करू नको. टाइम थांब. जाऊ नको थांब. तुम्ही बघू शकता आता आपले 6 मिनिटं व्हायला आले. काय फायदा नाही दिसणार नाही भाऊ. खाली जा अजून. आणि पूर्ण रिकव्हरीसाठी आपल्याला असं बसणं खूप गरजेचं आहे म्हणून मी पूर्ण आतमध्ये आलोय आता. आणि पूर्ण हवा टाईट झाली माझी. पूर्ण सून पडले बॉडी. अशा प्रकारे रोशन कोळी यांची 7 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. 3 मिनिटं राहिलेली आहेत. रोशन असंच कंट्रोल कर भाई. सपोर्ट आहे भाई. बोलो ना. अशा प्रकारे रोशन कोळी यांचे. चला आद्य रे आद्य. थांब मी जातोय भाई. बाबा अख्खी सून पडली बॉडी. हा ना. चल भाई चल. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो तर माझी पूर्ण बॉडी सून पडली. माझा एक्सपिरियन्स सांगतो माझी बॉडी पूर्ण सून पडले. आणि बोट पण पायाची सून पडले आणि हात पण. तर रिकव्हरीसाठी थोडा वेळ जाईल तुम्हाला. थोडं त्यासाठी तुम्ही चाललं पाहिजे. तर मी पण आता चालतो थोडा वेळ. अशा प्रकारे आज आपला आईस बाथचा ब्लॉग संपलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही किती वेळ आईस बाथ घेता हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.